आपल्या सर्वांचे नेते, राष्ट्रवादीचे अखिल भारतीय अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, बीड जिल्ह्याचे पालकमंत्री, या महाराष्ट्राचं उभरतं नेतृत्व आदरणीय धनंजयजी मुंडे साहेब, विक्रमजी काळे साहेब, कल्याण काका आखाडे, योगेशजी क्षीरसागर, सन्माननीय व्यासपीठ आणि हजारोच्या संख्येनं माजलगाव मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यातून या ठिकाणी उपस्थित असलेल्या आमच्या माता भगिनी, बंधूंनो, तरुण मित्रांनो, पत्रकार मित्रांनो, मीडियाचे सर्व प्रतिनिधी, सर्वप्रथम मी ज्यांच्यामुळे राजकारणात आणि समाजकारणामध्ये आलो ते माझे वडील स्वर्गीय सुंदरराव सोळंके साहेब, ज्यांनी मला पहिल्यांदा आमदार होण्यासाठी संधी दिली। ते या जिल्ह्याचे भूमिपुत्र स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब, ज्यांनी मला राजकारणामध्ये सातत्याने मार्गदर्शन केलं, ते स्वर्गीय पंडितांना मुंडे साहेब यांच्या स्मृतीला मी सर्वप्रथम अभिवादन करतो। दादा, हा माजलगाव मतदारसंघ गोदावरी, सिंदफणा, सरस्वती, कुंडलिका, गुणवती, वान या नद्यांनी पुनीत आणि समृद्ध असा मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात सांस्कृतिक ठेवा आहे। 12व्या शतकातील पुरुषोत्तमाचे एकमेव मंदिर या मतदारसंघात आहे। सादोळा येथे गौतम ऋषीचं मंदिर आहे। दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या मंदिरात शुक्लतीर्थ लिंगाव, राजा हरिश्चंद्राचं एकमेव मंदिर, मकर ध्वजाचं मंदिर, अशा अनेक पुरातन ठेवे या मतदारसंघाने आजपर्यंतच्या काळामध्ये जतन आणि संवर्धन करून ठेवलेले आहे। याच मतदारसंघामध्ये 1957 ते 52 माझे वडील स्वर्गीय सुंदररावजी सोळंके यांनी लोकल बोर्डचं मेंबर म्हणून राजकारणाला सुरुवात केली। 1962 ते 67 जिल्हा परिषदेचा अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि 67 ते 80 महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये विविध खात्याची जबाबदारी, अगदी उपमुख्यमंत्री पदापर्यंत त्यांना काम करण्याची संधी इथल्या जनतेने दिली। त्यांच्याच काळामध्ये माजलगावचं धरण झालं, मांजरेचा प्रकल्प, मोठा प्रकल्प या बीड जिल्ह्यातला उभा राहिला। अंबेजोगाईचं मेडिकल कॉलेज, परळीचा औष्णिक विद्युत केंद्र, बीडचा दुग्ध प्रकल्प, या संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं असेल, गावागावापर्यंत वीज पोहोचवण्याचं काम असेल, त्यांच्या काळात मोठ्या प्रमाणात लोकांच्या दृष्टीने विकासाची कामं झाली। मराठवाडा शिक्षण प्रसारकाच्या मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्याला त्यांनी कॉलेज काढलं आणि गोरगरीब झोपडीमध्ये राहणाऱ्या लोकांना शिक्षणाची द्वारं उघडली। जवळजवळ 23 वर्ष राजकारणात या बीड जिल्ह्याचं नेतृत्व त्यांनी केलं। 1980 ते 90 हा काळ जरा आमच्या कुटुंबाच्या दृष्टीने जरा कठीण काळ गेला, परंतु 1990 मध्ये माजलगाव कारखाना उभारणीच्या निमित्तानं मी राजकारणात आणि समाजकारणात आलो। 91 ते 96 पंचायत समितीचा सभापती,
98 ते 99 जिल्हा परिषदेचा सदस्य, 99 ते 2000 आमदार आणि परत 19 ते 24 असं 20 वर्ष आमदार होण्याचं भाग्य मला लाभलं। या मतदारसंघामध्ये आपल्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात सिंचनाचे प्रकल्प आणण्याचं काम मी केलं। गोदावरी नदीवर 5 बॅरेज या मतदारसंघात, सिंधफणा नदीवर रोशनपुरीचा बॅरेज, अपर कुंडलिकेचा प्रकल्प वडवणी तालुक्यात जो राजकारणात अडकून पडला होता। मी भारतीय जनता पक्षाचा आमदार असताना सुद्धा आपण मला ते प्रकल्प करण्यामध्ये मदत केली, मोठा निधी मिळवून दिला आणि केवळ तुमच्यामुळे हा प्रकल्प वडवणी तालुक्याचं नंदनवन करणारा हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर मी करून आणू शकलो। दादा, आता मागच्याच महिन्यात साळिंबा उपसा सिंचन योजना 15,000 एकरला पाणी देणारी योजना या ठिकाणी मंजूर केलेली। या ठिकाणी जवळजवळ आपण वीज मंत्री असताना 20 ते 25 33 kV चे सबस्टेशन उभा केले। 2 नॅशनल हायवे या शहरातून जात आहेत। मोठ्या प्रमाणात मी राजकारणाला सभापती म्हणून सुरुवात केली। 90% गावाला जायला रस्ते नव्हते। आज 99% गावांना पक्क्या रस्त्यांनी जोडण्याचं काम झालेलं। गावागावात शाळा असेल, अंगणवाडी खोली असेल, ग्रामपंचायतची इमारत असेल, या शहरामध्ये जवळजवळ 150 कोटी रुपयाचे सिमेंटचे रस्ते, शादी खाण्यासाठी 2 कोटी रुपयाचा निधी, अशा विविध मार्गाने या शहराचा सुद्धा चेहरा मोहरा बदलून टाकण्याचं काम केलेलं आहे। वडवणी सारख्या छोट्या नगरपंचायतला जवळजवळ 60 कोटी रुपयाचा निधी आपल्यामुळे मंजूर झाला। या शहराची आणि धारूरची पाणी पुरवठा योजना हिचाही GR आज निघणार आहे। एकंदरीतच जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं, त्यांच्या विकासाचं जे काही मागण्या आहेत त्या परिपूर्ण करण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे। मला या सभेच्या निमित्तानं एकच दादा विनंती करायची। मी बीडच्या सभेतही तीच विनंती केली होती, परळीलाही तेच आपल्याला बोललो होतो। हा आमचा गोदावरी खोरा हे तुटीचं खोर आहे। या ठिकाणी निसर्गतःच कमी पाऊस पडतो, वारंवार दुष्काळाला आम्हाला तोंड द्यावं लागतं आणि म्हणून आता इथं नैसर्गिकरित्या पाऊस कमी पडतो। ही बाब लक्षात घेऊन आता नाशिक आणि कोकणातून या ठिकाणी पाणी वळवायचं काम जे शासनाने आश्वासन दिलंय, 165 TMC पाणी हे कोकणातून आणून जायकवाडीच्या प्रकल्पामध्ये सोडायचं आणि संपूर्ण गोदावरी खोऱ्यामध्ये हे पाणी फिरवायचं। हा जो तुम्ही संकल्प केलेला आहे तो लवकरात लवकर पूर्ण करून या मराठवाड्याची ताण भागवावी, या मराठवाड्यातला दुष्काळ कायमस्वरूपी हटवावा आणि इथल्या शेतकरी आणि शेतमजूर कुटुंबाच्या आपण दुवा घ्याव्यात एवढीच विनंती करतो आणि थांबतो। एकच वाक्य मी माझ्या भाषणाच्या शेवटी सांगणार आहे की गेली 35 वर्ष या मतदारसंघामध्ये मी काम करत आलोय आणि माझ्या जीवनातील अखेरच्या श्वासापर्यंत याच मतदारसंघातील लोकांची सेवा करून त्यांचे दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्याचं काम मी भविष्यात करणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी।